Welcome student. Today we will learn about the topic biomolecules. या बायोमॉलिक्युल्स टॉपिक मधला आज आपण नॉमेनकल्चर ऑफ मोनोसॅकराइड्स हा भाग पाहणार आहोत. नॉमेनकल्चर ऑफ मोनोसॅकराइड्स. According to IUPAC system of nomenclature, general name for monosaccharide is glycose. Monosaccharides with one aldehyde carbonyl group is called as aldose, while that of with one ketonic carbonyl group is called ketose. These names are further modified in accordance with the total number of carbon atoms in the monosaccharides. For example, glucose C6H12O6 is an aldose with 6 carbon and hence thereby an aldohexose. Fructose C6H12O6 is a ketose with 6 carbons and is thereby a ketohexose. या नॉमेनकल्चर ऑफ मोनोसॅकराइड्समध्ये अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम नॉमेनकल्चर जनरल नेम हे मोनोसॅकराइडचे जे आहे ते ग्लायकोज आहे. ग्लायकोज मोनोसॅकराइड विथ वन अल्डेहाइडिक ग्रुप. मोनोसॅकराइड्स आहे आणि एक अल्डेहाइडिक ग्रुप प्रेझेंट असेल किंवा अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला अल्डोज म्हणतो आपण. आणि मोनोसॅकराइड्स विथ वन केटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण केटोज म्हणतो. अल्डोज आणि केटोज म्हणजे थोडक्यात फॉर्मिल किंवा अल्डेहाइडिक ग्रुप बॉन्ड CHO हा जर ग्रुप प्रेझेंट असेल म्हणजे अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला अल्डोज म्हणतो. आणि केटोनिक ग्रुप म्हणजे बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड हा ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याला केटोज म्हणतो. आणखी त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून यामध्ये त्या मोनोसॅकराइड्समध्ये कार्बनची संख्या किती आहे त्या कार्बनच्या संख्येवरून नंतर आणखी त्याचे जे नेम आहे ते नेम बदललेलं आहे पहा. आता फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आहे. ग्लुकोजमध्ये अल्डेहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. म्हणजे अल्डेहाइडिक ग्रुप आहे आणि 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत म्हणून त्याच्यावरून ग्लुकोजला आपण अल्डोहेक्झोज असं म्हणतो. अल्डोहेक्झोज. तसंच फ्रक्टोजमध्ये केटॉनिक ग्रुप प्रेझेंट आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 म्हणजे 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत म्हणून त्या ठिकाणी किटोज विथ 6 कार्बन म्हणून त्या ठिकाणी त्याला आपण किटोहेक्झोज असं म्हणतो. किटोहेक्झोज म्हणजे थोडक्यात अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर अल्डोज आणि कार्बनची संख्या आणि किटोन असेल तर किटोज आणि कार्बनची संख्या याच्यावरून त्याचं नॉमेनकल्चर हे किंवा नेम IUPAC नेम दिलेलं असते पहा. आता पुढचा भाग पाहूया आपण. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनकल्चर हेच आपण घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पहा गिव्ह IUPAC नेम्स टू द फॉलोइंग मोनोसॅकराइड्स. त्यामध्ये 3 एक्झाम्पल दिलेत. पहिलं एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये 3 कार्बन ॲटम आहेत, अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून अल्डोट्रायोज. आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये 3 कार्बन ॲटम आहेत आणि अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. अल्डोट्रायोज. यामध्ये 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत आणि अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून अल्डोपेंटोज. आता इथं केटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे आणि एकूण कार्बनची संख्या 7 कार्बनची संख्या आहे. 7 कार्बन ॲटम आहेत म्हणून किटोहेप्टोज. किटोहेप्टोज अशा प्रकारचा आपण त्याला अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनकल्चर प्रमाणे नेम देऊ शकतो. ठीक आहे. आता यानंतर ग्लुकोज. ग्लुकोज ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट ॲज वेल ॲज इन कंबाइंड स्टेट. Glucose can be obtained from sucrose or starch by acid catalyzed hydrolysis
यामध्ये प्रिपरेशन ग्लुकोजचं प्रिपरेशन जे आहे ते सक्रोजपासून आणि स्टार्चपासून ग्लुकोज प्रिपेअर केलं जातं. स्टार्च किंवा सक्रोज याचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ग्लुकोज हे प्रिपेअर होतं पहा. आता यामध्ये प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सक्रोज ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये पहा सक्रोज C12H22O11 sucrose which on hydrolysis in presence of dilute acid like dilute HCl or H2SO4 to gives glucose and fructose. यामध्ये या ठिकाणी जर आपण सक्रोजचं हायड्रोलिसिस केलं, सक्रोजचा फॉर्म्युला जो आहे C12H22O11 हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि त्याचं जर हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड डायल्यूट HCl किंवा H2SO4 याच्यामार्फत जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रुक्टोज फॉर्म होतं. आणि ह्या मिक्सचरमध्ये जर आपण इथिल अल्कोहोल जर ॲड केलं तर इथिल अल्कोहोल हे फ्रक्टोज हे कम्प्लिटली सोल्युबल आहे परंतु ग्लुकोज इनसोल्युबल आहे आणि त्यामुळं त्या इथिल अल्कोहोल सोल्युशनमध्ये ग्लुकोजचे क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि ते क्रिस्टल्स हे फिल्टर केलं की सेपरेट होतात आणि त्या सोल्युशनमध्ये फ्रक्टोज शिल्लक राहतं आणि ते फ्रक्टोज जे आहे जर आपण इव्हॅपरेशन केलं त्यातलं अल्कोहोल जर इव्हॅपरेट केलं तर फ्रक्टोज सुद्धा त्या ठिकाणी सेपरेट होतो आणि ते दोन्ही ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे सेपरेट झालेले त्याचं रिक्रिस्टलायझेशन केलं तर त्या ठिकाणी प्युअर ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे फॉर्म होतात. ठीक आहे. आता त्यानंतर आपण दुसरी मेथड आपण पाहूया. यामध्ये प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च ही कमर्शियल मेथड आहे, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल मेथड आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये ग्लुकोज हे प्रिपेअर केलं जातं हे स्टार्चपासून. स्टार्च मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5N मॉलिक्युल. याचं स्टार्च हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड लाईक डायल्यूट H2SO4 ॲट अ टेम्परेचर ऑफ 393 Kelvin and under 2 to 3 atmosphere pressure to gives glucose. स्टार्चमध्ये स्टार्च हायड्रोलिसिस केलं आणि ॲट 393 Kelvin टेम्परेचरला आणि इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 आणि अंडर प्रेशर 2 to 3 ॲटमॉस्फिअर तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्लुकोज हे प्रिपेअर होतं आणि म्हणून त्याला आपण इंडस्ट्रियल मेथड किंवा कमर्शियल मेथड असं म्हणतो. इंडस्ट्रियल मेथड किंवा त्या ठिकाणी कमर्शियल मेथड असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. ह्या ग्लुकोजच्या स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज जो आहे तो फाउंड टू बी C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ऑन द बेसिस ऑफ इट्स एलिमेंटल कंपोजिशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. The 6 carbon in glucose molecule form a straight chain. This was inferred from the following observation. Glucose gives N-hexane on prolonged heating with hydrogen iodide. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ग्लुकोजचं जर आपण हीट केलं प्रोलॉंगड ग्लुकोज जर हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन आयोडाईड तर त्या ठिकाणी एन हेक्झेन ही रिॲक्शन होती. पहा ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे अल्केनमध्ये होतं आहे एन हेक्झेनमध्ये. जर आपण हायड्रोजन आयोडाईड बरोबर त्या ठिकाणी त्याची रिॲक्शन केली तर. ठीक आहे. त्यानंतर ग्लुकोजची रिॲक्शन हायड्रोजन सायनाईड बरोबर जर केली ग्लुकोजची रिॲक्शन हायड्रोजन सायनाईड बरोबर जर केली तर त्या ठिकाणी सायनोहायड्रीन हा प्रोडक्ट मिळतो. यामध्ये पहा सायनोहायड्रीन या कार्बन ॲटमला एक नंबर म्हणजे कार्बोनिल कार्बन ॲटमला हा OH आणि CN अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो सायनोहायड्रीन हा प्रोडक्ट मिळतो. आणि त्यामध्ये हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर त्याची रिॲक्शन जर केली तर यामध्ये सुद्धा इथला डबल बॉन्ड हा कार्बन ऑक्सिजन रिमूव्ह होतो. ऑक्सिजन आणि हा नायट्रोजन बरोबरचा हायड्रोजन वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी डबल बॉन्ड NOH म्हणजे ऑक्झाईम ग्रुप अटॅच होतो म्हणून त्याला आपण ऑक्झाईम असं म्हणतो. ग्लुकोज ऑक्झाईम हा प्रोडक्ट मिळतो. पहा
ठीक आहे. म्हणजे पहा, हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन केली तर ऑक्झाईम प्रोडक्ट मिळतो आणि हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन केली तर त्या ठिकाणी आपल्याला सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची रिॲक्शन आपण पाहूया. पुढच्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. जर आपण ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं, दोन प्रकारे ऑक्सिडेशन होते. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जर केलं, ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ ब्रोमीन वॉटर टू गिव्स ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ ब्रोमीन वॉटर टू गिव्स ग्लुकॉनिक ॲसिड. आता यामध्ये काय चेंज होतोय, तर यामध्ये हा CHO ग्रुप आहे, या CHOचं ग्रुपचं कन्व्हर्जन COOH मध्ये होतंय. हा फरक होतोय पहा. ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ ब्रोमीन वॉटर म्हणजे CHO या ग्रुपचं कन्व्हर्जन COOH यामध्ये होतंय. एवढाच यामध्ये चेंज आहे पहा. आणि या टॉपिकमधले ह्या ज्या रिॲक्शन आहेत, ह्या रिॲक्शन महत्त्वाचे आहेत पहा. ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ ब्रोमीन वॉटर टू गिव्स ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकॉनिक ॲसिड. ठीक आहे. बाकीचे जे मॉलिक्युल्स आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झालेले कार्बन, यामध्ये चेंज होत नाही. फक्त त्या ठिकाणी अल्डेडिक कार्बन ॲटम आहे, ह्या अल्डेडिक ग्रुपचं कन्व्हर्जन हे ॲसिड ग्रुप म्हणजे कार्बोक्साइल ग्रुपमध्ये कन्व्हर्जन होते. ठीक आहे. आता त्यानंतर ग्लुकोज कंटेन्स 5 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत, ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. आपल्याला माहीत आहे ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. आणि 5 हायड्रॉक्सिल ग्रुप कुठले? ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, CHOH 4 टाइम आणि CH2OH. ह्या अशा प्रकारचा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. यामध्ये CH2OH 4 टाइम म्हणजे त्यामध्ये 4 OH ग्रुप प्रेझेंट आहेत आणि CH2OH त्यामध्ये सिंगल OH ग्रुप आहे. असे एकूण 5 OH ग्रुप हे ग्लुकोजमध्ये प्रेझेंट आहेत. आणि याच्यावरून त्या ठिकाणी ग्लुकोजचे 5 हायड्रॉक्सिल प्रेझेंट आहेत. आणि त्या 5 हायड्रॉक्सिल ग्रुप बरोबर कशा प्रकारची रिॲक्शन होती ती या रिॲक्शनमध्ये दिलेली आहे. ग्लुकोज कंटेनिंग 5 हायड्रॉक्सिल ग्रुप यामध्ये दिस वॉज इन्फिरियर from the observation that glucose reacts with acetic anhydride to form glucose pentaacetate. Glucose pentaacetate. As glucose is a stable compound, it was further inferred that the 5 hydroxyl groups are bonded to 5 different carbon atoms in glucose molecules. Glucose molecule. आता यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ही रिॲक्शन पहा. ग्लुकोजची रिॲक्शनमध्ये यामध्ये हे 4 OH ग्रुप आणि हा एक OH ग्रुप असे 5 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. आणि ॲसिटिक अनहायड्राईडचा फॉर्म्युला काय आहे? ॲसिटिक अनहायड्राईड CH3CO ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट ट्वाईस O अशा प्रकारचा त्याचा फॉर्म्युला आहे ॲसिटिक अनहायड्राईड. ॲसिटिक अनहायड्राईड. आणि या ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन जर ग्लुकोज बरोबर जर केली तर हे 4 OH ग्रुप रिमूव्ह होतात. हा 5वा OH ग्रुप रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी CH3COO हा ग्रुप अटॅच होतो. इथं 4 OH ग्रुप रिमूव्ह होऊन 4 CH3COO ग्रुप अटॅच झाले आणि या ठिकाणी CH2OH मधला OH रिमूव्ह होऊन CH3COO हा ग्रुप अटॅच झाला. असे एकूण 5 मॉलिक्यूल हे ॲसिटेटचे 5 मॉलिक्यूल त्या ठिकाणी OH ग्रुप रिमूव्ह होऊन अटॅच झाले आहेत. आणि 5 मॉलिक्यूल या ठिकाणी रिॲक्शन इनबॅलन्स आहे पहा. इथं ॲसिटिक ॲसिड तयार होतं आहे आणि हे ॲसिटिक ॲसिड तयार झालेलं या ठिकाणी 5 मॉलिक्युल्स हे ॲसिटिक ॲसिडचे फॉर्म होतात. या प्रॉडक्टला आपण ग्लुकोज पेंटाॲसिटेट असं म्हणतो. ग्लुकोज पेंटाॲसिटेट. Glucose pentaacetate. When glucose which on reacts with acetic anhydride to give glucose pentaacetate plus acetic acid plus acetic acid. This is nothing but the action of acetic anhydride on glucose. आपल्याला याच्या अगोदर माहित आहे की जसे ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन होती तसेच ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन सुद्धा होऊ शकते.
ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन जर ग्लुकोज बरोबर जर झाली तर सेम मेजर प्रोडक्ट मिळतो आपल्याला, सेम मेजर प्रोडक्ट मिळतो, फक्त मायनर प्रोडक्ट जो आहे तो मायनर प्रोडक्ट हा वेगळा मिळतो. म्हणजे मेजर प्रोडक्ट जो आहे तो ग्लुकोज पेंटा ॲसिटेटच मिळेल, परंतु मायनर प्रोडक्ट जो आहे तो ॲसिटिक ॲसिडच्या ऐवजी HCl हा मायनर प्रोडक्ट मिळतो आपल्याला. HCl म्हणजेच ग्लुकोजची रिॲक्शन ॲसिटिक अनहायड्राईड आणि ॲसिड क्लोराईड याच्याबरोबर सेम रिॲक्शन होते, फक्त त्यामध्ये मेजर प्रोडक्ट सेम असतो, फक्त मायनर प्रोडक्ट जो आहे तो मायनर प्रोडक्ट हा वेगवेगळा असतो. ॲसिटिक ॲसिडच्या ऐवजी त्या ठिकाणी HCl हा मायनर प्रोडक्ट असतो आणि त्या ठिकाणी HCl हा मायनर प्रोडक्ट तयार होतो. हा या दोन रिॲक्शनमध्ये फरक आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची रिॲक्शन आपण पाहूया. पुढची रिॲक्शन, ग्लुकोज कंटेन्स वन प्रायमरी अल्कोहोलिक दॅट इज CH2OH ग्रुप प्रेझेंट. म्हणजे याच्या अगोदर आपण जी रिॲक्शन पाहिली होती तीच रिॲक्शन आहे पहा. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जर केलं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं तर त्या ठिकाणी इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमिन वॉटर तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळतो ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकॉनिक ॲसिड म्हणजे इथला CHOचा ग्रुपचं कन्व्हर्जन COH मध्ये होतं. आणि जर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ॲसिड याच्या मार्फत जर ऑक्सिडेशन केलं, ग्लुकोजचं नायट्रिक ॲसिड मार्फत जर ऑक्सिडेशन केलं तर त्या ठिकाणी इथं एक COH ग्रुप आहे, इथं एक COH ग्रुप आहे, त्याला सॅकॅरिक ॲसिड असं म्हणतो आपण. सॅकॅरिक ॲसिड म्हणजे CHO ग्रुपचं कन्व्हर्जन COH मध्ये होतं आणि प्रायमरी अल्कोहोल जे आहे CH2OH प्रायमरी अल्कोहोल, ह्या प्रायमरी अल्कोहोल CH2OHचं कन्व्हर्जन सुद्धा COH मध्ये होतं आहे. म्हणजे यामध्ये दोन COOH ग्रुप हे अटॅच होतात, दोन COOH हे ग्रुप अटॅच होतात. यामध्ये CHO ग्रुपचं कन्व्हर्जन COH मध्ये होतं आणि CH2OH या ग्रुपचं कन्व्हर्जन सुद्धा COOH मध्ये होते. म्हणजे थोडक्यात अल्डेहाइडिक ग्रुपचं कन्व्हर्जन हे कार्बोक्सिल ग्रुपमध्ये होतंय आणि इथं प्रायमरी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप जो आहे तो बॉन्ड CH2OH आहे, बॉन्ड CH2OH आहे आणि त्या बॉन्ड CH2OHचं कन्व्हर्जन हे COH मध्ये होतंय, COH, आणि त्याला आपण सॅकॅरिक ॲसिड असं म्हणतो. सॅकॅरिक ॲसिड म्हणजे CHOचं कन्व्हर्जन COH कार्बोक्सिल ग्रुपमध्ये आणि CH2OHचं कन्व्हर्जन सुद्धा COH मध्ये होते, त्याला आपण सॅकॅरिक ॲसिड असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्येच आणखी एक दुसरी रिॲक्शन आहे पहा. हे ग्लुकॉनिक ॲसिड आहे. ग्लुकॉनिक ॲसिड कसं तयार झालं याच्या अगोदर आपण एक रिॲक्शन पाहिली पहा. वेन ग्लुकोज विच ऑन रिॲक्ट्स विथ ब्रोमिन वॉटर Br2 वॉटर टू गिव्स ग्लुकॉनिक ॲसिड. म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजची रिॲक्शन Br2 वॉटर बरोबर जर केली तर त्या ठिकाणी ग्लुकॉनिक ॲसिड तयार होते, ग्लुकॉनिक ॲसिड. आणि ह्या ग्लुकॉनिक ॲसिडची रिॲक्शन नायट्रिक ॲसिड HNO3 बरोबर जर केली तर त्या ठिकाणी हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप जो आहे ह्या प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्व्हर्जन हे COH मध्ये कार्बोक्सिल ग्रुपमध्ये होतं आहे, कार्बोक्सिल ग्रुपमध्ये होतं आहे आणि त्याला आपण सॅकॅरिक ॲसिड असं म्हणतो. सॅकॅरिक ॲसिड म्हणजे सॅकॅरिक ॲसिड आणि ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये काय फरक आहे तर ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये एक COH ग्रुप आहे आणि सॅकॅरिक ॲसिडमध्ये दोन COH ग्रुप आहेत. म्हणजे पहिला कार्बन आणि शेवटचा कार्बन म्हणजे 6 नंबरचा कार्बन असे दोन्ही किंवा दोन्ही टोकाचे कार्बन जे आहेत ते दोन्ही टोकाचे कार्बन हे COH ग्रुपचे आहेत, त्याला आपण सॅकॅरिक ॲसिड असं म्हणतो. सॅकॅरिक ॲसिड म्हणजे ग्लुकॉनिक ॲसिड विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ॲसिड टू गिव्स सॅकॅरिक ॲसिड, टू गिव्स सॅकॅरिक ॲसिड. दिस इज नथिंग बट दी केमिकल रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज, केमिकल रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज. आणि ही जी शेवटची रिॲक्शन आहे ही शेवटची रिॲक्शन हे ग्लुकोज कंटेन्स वन प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप बॉन्ड CH2OH ग्रुप, हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि ह्या प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्व्हर्जन हे COH मध्ये झालेलं आहे पहा, COH मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. यामध्ये एक्सप्लेनेशन पहा. दिस वॉज इन्फेरेड फ्रॉम द फॉलोइंग ऑब्झर्वेशन. ग्लुकोज अँड ग्लुकॉनिक ॲसिड
both on oxidation with dilute nitric acid gives the same carboxylic acid called as सॅकॅरिक ॲसिड. ओके, धन्यवाद.